bala 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 sikoro khala la kasiara bana bara 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 shimara mara 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 shibele bele 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 shihara la khara torli hala mama mama maru bala 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 rima mama masha khala kha baba baba riba mama masha la bele 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 hara baba 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 ru bala 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 shikoro lo khala mama 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 mari bala 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 shibara bara 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 bere 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 shibara mama 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 ri bala 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 हालेलुया 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 धन्यवाद देते प्रभु येशू व धन्यवाद देते अब्बा पिता व धन्यवाद देते पवित्र आत्म्या व आजचा हा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल प्रभू येशू मी तुमचे आभार मानते व आमचा रात्रभर तुम्ही सांभाळ केला व तुम्ही आता सुद्धा करत आहात म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू की आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे धन्यवाद देते अब्बा पिता की तुमचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू तुमच्यासाठी राखून न ठेवता तुम्ही आमच्यासाठी दिला धन्यवाद देते प्रभू येशू कारण तुमची दया करुणा सनातन आहे म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही जगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहात म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू की केवळ आमची आई आम्हाला सोडून जाऊ शकते पण तू कधीही आम्हाला टाकणार नाही आणि सोडणार नाही म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही आम्हाला तुमचे तळ हातावर कोरले आहे म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते अब्बा पिता हे इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या तुम्ही पवित्र आहात म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू इथे कोणाला कशाची गरज आहे हे मला ठाऊक नाही आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला ठाऊक आहे कारण प्रभू येशू तुम्ही हृदय जाणणारे पिता आहे म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही आम्हाला सहाय्य करता व तुम्ही आमचे मदतगार आहात म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते प्रभू येशू तुमचा पवित्र आत्मा आज माझ्या शरीराचा माझ्या मुखाचा माझ्या आवाजाचा माझ्या जिभेचा माझ्या मनाचा माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही ताबा घेतला आहे म्हणून मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा व मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते आमेन 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 हालेलुया कशी हा हालेलुया सर्वजण कशी आहेत स्वस्त मस्त आणखी येशूच्या प्रेमाने भरलेली आणखी आशीर्वादित की टेन्शन आहे हालेलुया मग आपण सर्व झोप आले की नाही आपण सर्वजण उभे राहूया आणि एकमेकाला मिठी मारून बोलूया की प्रभू येशू तुमच्यावर भरपूर प्रेम करतो बसून नाही उभं राहून मिठी मारा पुरुष मंडळी वगैरे सर्वजण मागची मंडळी तुम्ही सुद्धा बरोबर येशू आपला प्रेमळ आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो बरोबर की नाही मग आज आपण काय शिकलो आज रिव्हिजन तर नाही झालं पण आज मी तुमचं रिव्हिजन घेणार हालेलुया मग आज आपण काय शिकलो बसा बसा विश्वास कसा येतो आणखी लक्षपूर्वक ऐकल्याने आणखी जेव्हा आपली परिस्थिती येते तर त्या टाइम आपण काय करतो डलमलतो की नाही आणि
आपल्याला जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कुठल्या म्हणजे क्षेत्रात जायचं आहे, जे प्रभूने बायबलमध्ये दिलंय त्याचं वचन घ्यायचं आहे, की आपल्याला इतर ठिकाणी जाऊन नारळ वगैरे वगैरे बायबलचा मेन्यू कार्ड घ्यायचा आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाणार तेव्हा जाऊन बसणार आणि काय बोलणार, असं बसून इशारा करणार, मग काय करणार, तोंडाने बोलावं लागेल. मग हे वचन सुद्धा आपल्याला, आणि प्रभूचा शब्द काय आहे, जिवंत शब्द फक्त इथली शिकलेली आहेत, आणखी दुसरी कोण शिकली नाही आज. जिवंत शब्द आहे की नाही. मग जेव्हा परिस्थिती येणार तेव्हा तुम्ही बोलणार, वचन कसं बोलणार, की धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाले असं. मग अंतःकरणात विश्वास ठेवून अधिकाराने, की ते म्हणजे धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी होणार आहे. हालेलुया. बरी होणार आहे की झाले आहे. धन्यवाद येशू. सर्वजण ऐकत आहे. हालेलुया. मग आपण एक वचन बघूया. 2 राजे 6:8. एक पासून वाचा. वाचा. संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलिशाला म्हटले, पहा, आम्ही आपणासमोर राहत आहोत. ते स्थळ फार अपुरे आहे. पुढे. तर यार्देने तरी जाऊन तेथून एकेकाने एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा, म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा. पुढे. एकाने त्याला म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला, बरे, येतो. तो त्यांच्या बरोबर गेला. ते यार्दनेकडे येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुलई तोडून पाडत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसाने विचारले, ती कोठे पडली. त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. पुढे. त्याने म्हटले, ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती घेतली. अलिशा व अरामी. मग अरामाच्या राजाने इस्रायेलाबरोबर युद्ध आरंभले. मग आरामाच्या राजाने इस्रायेलवर युद्ध आरंभले. पुढे.
त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तर आरामाच्या राजाने इस्रायलांबरोबर युद्ध आरंभले आणि ते अमुक अमुक ठिकाणी लपून बसले, कारण त्यांना इस्रायल लोकांवर युद्ध करायचं होतं. हालेलुया. पुढे. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठवले, सावध राहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नकोस. तेथे आरामी लोक चढाई करून येत आहेत. तर तेव्हा देवाच्या माणसांनी इस्रायलच्या राजाला काय सांगलं? जाऊ नका, ते अमुक अमुक ठिकाणी लपून बसले आहे. हालेलुया. पुढे. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नकोस अशी सूचना इस्रायलाच्या राजाला देवाच्या माणसाने केली होती. तेथे त्याने लोक पाठवले. असा आपला बचाव त्याने एक दोनदाच नव्हे तर अनेकदा केला. तर त्या देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सूचना केली, सावध केलं. बरोबर की नाही? की इथे जाऊ नका, की ते आरामाच्या राजाने युद्ध मारण्यासाठी त्यांना लपवलं आहे. आणि त्याने किती वेळेला त्याला म्हणजे इस्रायलच्या राजाला सांगलं? अनेकदा. आणि आपण असं वचन दुसरं कोणाला सांगतो? अनेकदा, ज्याला गरज आहे त्याला. हालेलुया. काय बोलत नाही? कशाला रागावले माझ्यावर? त्याने अनेकदा मदत केली. पुढे. ह्यावरून आरामाच्या राजाचे मन संतापले. तर काय झालं? जो देवाचा माणूस होता तो इस्रायलच्या राजाला सांगत होता, तर ह्यावरून आरामाच्या राजाला राग आला. हालेलुया. पुढे. त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारले, आपल्यातला कोण इस्रायलाच्या राज्याचा पक्षाचा आहे, हे तुम्ही मला दाखवून देणार नाहीत काय? तर आरामाच्या राजाने काय केलं? त्याच्या सेवकाला विचारलं की नाही? काय विचारलं? कोण आहे का? बरोबर की नाही? तर त्यांनी काय बोललं? पुढे. त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, माझे स्वामी राज असा कोणी नाही. तर काय बोललं त्या सेवकाने त्या राजाला? माझा स्वामी राज, की आमच्यातला कोणी नाही जो इस्रायलच्या राजाला काय देते? बोलत नाही कशाला? झोप आली आहे? खबर देतो. पुढे.
पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलातला संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजाला कळवतो. तर हे शयनगृहात म्हणजे काय? बेडरूम मध्ये, बरोबर. तर तो राजा जे काही त्याच्या रूम मध्ये जे काही बोलत होता, तो अलिशा संदेष्टाला ते सर्व काही समजत होतं. आता तुम्ही घरी बसून कोणाविरुद्ध बोलत आहात आणि दुसऱ्या कोणाला माहिती पडलं की म्हणजे आपण त्याविषयी बोलतो आणि त्यांना माहिती पडलं, तर आपल्याला काय येणार की ह्याला कसं माहिती पडलं, आणि त्या राजाला काहीतरी संताप आला असेल की नाही, की ह्याला कसं काय माहिती पडते. हालेलुया. तुम्ही उत्तर का नाही देत? हालेलुया. तर त्या राजाला काय संताप आला असेल की नाही, की मी जे रूम मध्ये एक म्हणजे रूम मध्ये त्याच्याविषयी मी प्लॅन करतो, तरी सुद्धा ते त्याला माहिती पडते. जेव्हा आपण सुद्धा एका खोलीमध्ये जे काही म्हणजे काय बोलतात त्याला, की आपल्याला जे नाही वाईट, दुसऱ्यांसोबत वाईट किंवा फोनावरती काही वाईट बघायचं असेल, तर प्रभू आपल्याला नाही बघत का त्या टायमाला? किंवा आपण दुसऱ्यांचा छल करतो, दुसऱ्या विरुद्ध बोलतो काही ना काही, तर ते प्रभू आपल्याला बघत असेल की नाही? बरोबर की नाही? की आपण बसतो आणि दुसऱ्यांची निंदा करतो, तर त्या टायमात प्रभू आपल्याला बघत असेल की नाही? आणि तो कुठे आहे? प्रभू बाजूला आपल्यामध्ये आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. पुढे त्याने म्हटले तो कोठे आहे? कोणी म्हटले? आरामाच्या राजाने. की तो कुठे आहे? कोण? अलिशा. बरोबर. पुढे ते पहा म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो. मग तो दोथान येते आहे अशी त्याला बातमी लागली. तर एलिशा कुठे आहे? दोथान येते हे आरामाच्या राजाला बातमी भेटली. पुढे तेव्हा त्याने घोडेवरत बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले. त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले. तर म्हणजे राजानी रातोरात घोडे व रथ हे बरोबर घेऊन सैन्य पाठवले. कोणासाठी पाठवले? देवाच्या माणसासाठी, अलिशासाठी. तर म्हणजे आपला पिता आपल्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला माहिती असते. तर आरामाच्या राजाने हे सैन्य सर्व त्यांना पाठवले. पुढे सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला. तर सकाळी देवाच्या माणसाचा एक अलिशाच्या बरोबर एक सेवक होता. तर तो सकाळी उठून बाहेर आला. पुढे तेव्हा सैन्याने घोडे वरत यांसह नगराला वेढा दिला आहे. तर काय झालं इथे? की सैन्य व घोडे सर्व गोल वेढा घातले आहे. आणि ते एक दोघं असणार? पुष्कळ. बरोबर की नाही? पुढे
असे त्याच्या दृष्टीस पडले. तर कोणाच्या दृष्टी पडले? अलिशाच्या सेवकाच्या. बरोबर. पुढे. तो आपल्या धन्याला म्हणाला, स्वामी, हाय आता आपण काय करावे. तर हा सेवक कोणाला म्हणाला? एलिशाला म्हणाला. काय म्हणाला? हाय स्वामी, आता आपण काय करावे. जेव्हा आपल्याला परिस्थिती येते त्या टाइम आपण डगमगतो की नाही? बरोबर की नाही? आणि हा सुद्धा डगमगला की नाही? कारण हा कुठल्या नजरेने बघत होता? शारीरिक. बरोबर की नाही? पुढे. तो म्हणाला, भिवू नकोस. त्यांच्या पक्षाचे आहेत, त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. तर तो कोण म्हणाला? एलिशा त्याच्या सेवकाला म्हणाला. बरोबर. काय म्हणाला? तर तो काहीतरी विचार करत असेल की नाही की एलिशा काय बोलतो. पण एलिशा कुठल्या नजरेने पाहत होता? आत्मिक दृष्टीने. बरोबर की नाही? हालेलुया. मग आपण जेव्हा वचन बोलतो तर आपण कुठल्या नजरेने बघतो? दृष्टीने. आमची मम्मी वाटते शॉक झाले. हालेलुया. कारण ती पण शॉक झाले की मला आज फर्स्ट टाइम बघत आहे. आता तू पण बघ. असं नको शारीरिक दृष्टीने नको बघू, तर आत्मिकरित्याने बघ की माझी मुलगी पुढे गेली आहे. हालेलुया. तर जेव्हा समजा बोटीत कोण जातात, मग समजा की बोट बुडत आहे आणि तुम्ही वचनामध्ये आहात आणि तुम्ही बोलता त्यांना भिवू नकोस, तर त्या आपल्या पक्षाचे आहेत, त्यांच्याहून अधिक पक्षाचे जास्त आहे. आता दिव्यदूत आपल्या बरोबर असतात की नाही? ते दिसतात पण ते आपल्या जवळ आहेत की नाही? आणि तुमच्याकडे देवाचा शब्द आहे आणि तुम्ही दुसरे भाग्यांना बोललं की घाबरू नका, दिव्यदूत आहे, तर ती तुम्हाला काय बोलणार? कारण ती ते पाहण्यासाठी कुठल्या दृष्टीचा वापर करतात? काय आहे? डोळे, कान. आपण विश्वास कशावर करतो? म्हणजे जे वचनात नाही ते विश्वास कशावर करतात? इंद्रियावर. कारण त्यांना ते दिसलं पाहिजे. तर बोट बुडत आहे आणि तुम्ही बोललं की घाबरू नका, दूत आपल्याकडे आहे, प्रभू येशू आहे आणि आपल्याला काही नाही होणार, तर ते तुम्हाला काय बोलणार? वेडा झालाय की नाही? बरोबर की नाही? तर हा सुद्धा एलिशाला काहीतरी बोलला असेल, म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं असेल की नाही की हा काय बोलत आहे. आता हे आपण तर मरणार. बरोबर. समोर तर सर्व सैन्य दिसत आहे. बरोबर की नाही? पुढे. एलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे. परमेश्वर. तर एलियाने केवढी मोठी प्रार्थना केली? केवढी आणि कशी केली? पण आणि तो एलिशा कुठल्या म्हणजे नजरेने तो पाहत होता? आत्मिक. हालेलुया. आत्मिक बघत होता. आणि तो सेवक होता, तो कुठल्या दृष्टीने बघत होता? शारीरिक. बरोबर की नाही? हालेलुया. तर एलिशाने प्रार्थना केली की
हे परमेश्वरा ह्याचे डोळे उघड. पुढे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. पुढे. तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे वरत ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. तर एलिशा तो कुठल्या शब्दावर विश्वास ठेवत होता? देवाच्या शब्दावर, बरोबर की नाही? आणि तिथे काय होते? अग्नीचे घोडे व अग्नीचे रथ. आता इकडे आहेत का अग्नीचे घोडे आणि रथ? आहेत, पण आपल्याला दिसते, पण आपण विश्वास ठेवतो की नाही? हालेलुया. पण तुम्हाला दिसते. आता रिंकल, तू एकटीच बसली आहे की बाजूला कोणीतरी आहे? दिव्य दूत. हालेलुया. मग जेव्हा एकटीच जात असणार रिंकल, तर तू भिणार? मग कुठलं वचन बोलणार? दिव्य दूत आहे विश्वासाने, आत्मिक रीतीने. बरोबर. ज्याला वचन लिवायचं असेल तर ते लिहून घ्या. स्तोत्र संहिता 34:7 34:7. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरण्यासभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. तर हे वचन प्रभू बायबल मधलं आहे आणि ते जिवंत आहे आणि दिव्य दूत आपल्या बरोबर आहे. बरोबर की नाही? मग जे पुरुष मंडळी बोटीत जातात, तर तुम्ही हे वचन, हा प्रभूचा जिवंत शब्द घ्या आणि त्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर मनन करा की दिव्य दूत आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला सुद्धा सर्वांना. पण आपण फक्त वचन बोलतो की दिव्य दूत आहे, पण विश्वास ठेवतो? हालेलुया. बोलत का नाही? ठेवतो की नाही? जे आता कोण आलेत, म्हणजे आज नवीन कोण आलेत? मग तुमच्या बाजूला आता कोण आहे? दिसते? स्पर्श करता? तुम्ही स्पर्श करा, हात लावा. आहे? आणि आणखी कोणीतरी तुमच्या बाजूला आहे? कोण आहे? आता ह्या कुठल्या दृष्टीने बघत आहे? इंद्रियाने. बरोबर की नाही? पण हे वचन काय सांगते की आपल्या बाजूला आपल्या संरक्षणासाठी देवदूत आहे. पण ते आपल्याला कसं बघायचं आहे? आत्मिक डोळ्याने. बरोबर की नाही? हालेलुया. आणखी एक वचन आहे. आपल्याला असं वाटते की नाही, जेव्हा आपण आजारी पडतो, हालेलुया, आपण आजारी पडतो किंवा आपल्याला खूप लोक सुद्धा बोलतात की अरे आजारी आहेस, तुला एवढं झालंय, तेवढं झालंय. मग आपल्या मनामध्ये किती प्रश्न येतात? कुठले येतात? हालेलुया. सर्वात जास्ती प्रश्न चांगला कुठला आहे? कुठला येतो? कोणीतरी काहीतरी केलंय. बरोबर की नाही? मी विचारलं तर तुम्ही बोलले नाही, पण केलंय हे बाहेर आलं. बरोबर की नाही? तर आपल्यावर कोणी काही केलं नाही. तर एक वचन आहे, गणना 23:23.
की याकोबाच्या घराण्यावर तंत्रमंत्र चालणार नाही. मग हा देवाचा शब्द जो जिवंत आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार की जो इंद्रियाने म्हणजे जे शब्द दुसरे जगातले देतात त्यांच्यावर विश्वास ठेवणार? देवाच्या वचनावर. कारण कोणीही काही करत नाही. आपण बाहेरून चुकीचा शब्द घेतो आणि त्याच्यावरच मनन करतो आणि ते आपल्यामध्ये दिसते, घडून येते. कारण आपण मनन जास्त कशावर केलं की कोणीतरी काहीतरी केलंय म्हणून माझ्यामध्ये यो आजार आला, बरोबर की नाही? पण आपल्याला काय करायचं आहे की हे वचन घेऊन ह्याच्यावर आपल्याला मनन करायचं आहे आणि आत्मिक रीतीने पाहायचं आहे की कोणीही काही केलं नाही, बरोबर की नाही? बाय वचनवाद. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाही. इस्रायेलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाली याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. तर ही चांगली बातमी आहे की वाईट बातमी आहे? चांगली बातमी, बरोबर की ना? आणि आणखी एक वचन आहे यशाया 54:17. समजून घ्या तर इंग्लिश आणि हा येते गणना 23:23 आणि आणखी यशाया तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे. तर हे वचन काय सांगते? कोण सांगणार? पण आपण कुठले समस्यावर हा देवाचा जिवंत शब्द मनन करू शकतो? एक्सप्लेन करणार लवीनाबाई? माईक. म्हणजे आपल्याला आता हे वचन दिले की कोणतेही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. आणि समजा माझ्यावर कोणी दोष लावला किंवा मला कोण मारायला पाहत आहे की आज म्हणजे तुझ्या विरुद्ध असं बोलत होती किंवा आज तुला मारणार आहेत, तर मी बोलू शकते की माझ्याविषयी घडविलेलं कोणतेही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. बरोबर. आपण म्हणजे जेव्हा प्रवास सुद्धा करतो तेव्हा सुद्धा आपण हे वचन बोलू शकतो की धन्यवाद येशू, आमच्या विरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र आमच्यावर चालणार नाही. हालेलुया. आणखी एक बघूया. स्तोत्रसंहिता 23:1. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. हे वचन कोण बोलता? मग समस्या आली की कशावर लक्ष? वचनावर. बरोबर आहे. तर आपल्याला समजा आपले घरामध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे, तर आपण हे वचन बोलू शकतो. आणि कसं बोलायचं? धन्यवाद येशू, तू माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. आणि काय करायचं? चिंता घेऊन बसायचं की आलं की नाही. तो कुठला विश्वास झाला? आणि हा कुठला विश्वास?
मग आपल्याला आता काय करायचं आहे? वचन बोलणार तेव्हा काय करणार की वचन बोलणार आणि बसणार. आलं की नाही? आलं की नाही? बरोबर. आपण काल शिकलो ना की देवाची परीक्षा घेतो. बरोबर की नाही? हालेलुया. जे झोपल्यात त्याने बोला हालेलुया. झोपा पण आत्म्याने जागी राहा. हालेलुया. बरोबर. झोपू नका, सावध असा, कारण दातमोरका आपल्याला शोधत फिरतो. बरोबर की नाही? गिलण्यासाठी. त्याला दात आहे? दात कोणी मोडले त्याचे? येशूने. मग तो आपल्याला काय करतो? फक्त परिस्थिती दाखवतो आणि आपण त्याच्यावर काय करतो? एका जागेवर बसून मनन करतो. अरे माझा आजार, हा तू राहा, जाऊ नको, चाय देते, सर्व देते. आपण प्रीच म्हणजे ऐकलं ना, जे ब्रदरांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सांगितलं की ते माझं आहे. आपण बोलतो ना कधी डोकं दुखलं तर, माझं डोकं दुखते, माझं डोकं दुखते. बरोबर की नाही? मला प्रिय आहे. आपण असं ठेवतो? हालेलुया. ठेवतो की नाही? माझा पाय दुखते आणि सर्वांना सांगतो माझा आज पाय दुखते, माझा आज पाय दुखते. बोलतो की नाही? आणि आधी मी करायची, माझा पाय दुखते म्हणजे सिंपती. काय बाबू शोना, हा कुची कुची. मला सुद्धा आवडायचं, पण मला माहिती नव्हतं की मीच माझ्या मुखाने माझा नाश करत होती. हालेलुया. तर हे वचन लिहू शकता, लिहू शकता नाही, लिवा आणि घरी जाऊन मनन करा, वाचा आणि आत्मिक रीतीने पहा की ते सर्व काही ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती सर्व पूर्ण झाली नाही, येणार आहे. झाली आहे की येणार आहे? धन्यवाद येशू. आपण अजून एक वचन बघूया. 1 पेत्र 5:7. हालेलुया. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. मग तो काय सांगते हे वचन? नाही, हे वचन काय सांगते की सर्व चिंता गणेश ब्रदरकडे टाका. कारण गणेश ब्रदर तुमची काळजी घेतो. बरोबर की नाही? हालेलुया. नाही, आपण काय करतो? आपण हे काय आहे? रुमाल आहे, आपली चिंता. आपण काय करतो माहिती आहे? एवढूस फाडतो आणि प्रभूकडे देतो. प्रभू घे. आणि ही सर्व माझी हाय. चिंता करत बसतो की नाही? पण प्रभूचं सत्य वचन काय सांगते? चिंता त्याच्यावर टाका. पण आपल्याला काय आवडते? खरं. हालेलुया. खरं चिंता करायला आवडतं की नाही? की माझा आजार आहे, माझं कर्ज आहे, आणखी म्हणजे समस्या, दुसरी कमतरता, आणखी दुसरं माझी बोटीला मावरं नाही. तर ही सर्व चिंता मी माझ्याकडे ठेवतो आणि प्रभूला थोडीशी फाडून देतो. हालेलुया. बरोबर की नाही? आपण असं करतो की नाही? जे नवीन आहेत ते की हा आजार प्रभू फक्त तुला एवढाच घे आणि दुसरा मला हा प्रिय आहे, ह्याला चाय, नाश्ता आणि रात्रभर मनन दुसरं कशाला करतो? चिंता. रोमांटिक करतो चिंता. धन्यवाद येशू. रोमांटिक समजली. तर
घे बाय. हालेलुया. तर आपल्याला काय करायचं आहे? टाकायचे आहे. पण आपण टाकणार काही इच्छा नाही आहे टाकायची, कारण आपल्याला ते आवडते आपल्या जवळ ठेवायला, कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो. आणि दुसरं काय आहे त्याच्यात? राग तर आपल्याला आवडतो की नाही? आवडत नाही. दुसऱ्यावर राग करायला आवडत नाही. विश्वास आहे की गेलेला आहे? रिन्स्याचा गेला आहे असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि असं झालंच आहे. हालेलुया. तर आता आपण काय करणार? कारण प्रभूचं वचन स्थिर आहे आणि ते जिवंत आहे, ते बदलत नाही. मी आधी चिंता करायची, पण चिंता करतो, पण थोडी थोडी राहते. बरोबर की नाही? मी आता काय करतो? चिंता आली तर मी काय करतो? असं इथे मला कोणी पाहिलंय की माहिती नाही, असं मी क्लॅप करतो आणि बोलतो, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. मी हे गाणं चालू करते. मग माझी जी चिंता येणारी आहे ती, कारण मी माझं समस्याचं कुठे शोधते? ही जी चिंता येते तर मला ती घ्यायचं नाही, तर मी कुठे मी शोधलं? जगामध्ये की बायबल म्हणजे प्रभूचा शब्द? मग आता तुम्ही काय करणार? हालेलुया. आणखी आपण एक वचन बघूया. फिलिपिकरास 4:13. बाय वाच. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. तर हे वचन काय सांगते? जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आता मी इथे माझ्या शक्तीवर आहे, मला सामर्थ्य कोण देतो? आणि इथे उभं राहून मी बोलते, पवित्र आत्मा बोलत आहे माझ्याद्वारे. बरोबर की नाही? तर मला इथे येऊन प्रीच, तर मी तर अशी तर माईक घेत नव्हती, घाबरत होती, खूप तर घाबरत होती. तुम्ही इथे नाही, सर्वजण स्ट्रॉंग आहेत, तुम्ही कोण नाही घाबरत माईक घ्यायला. पण माझ्या शक्तीवर तर मी इथे उभीच राहू नाही शकत. पण हे वचन मी बोलते की मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तर आपल्याला जेव्हा एल्सन, तू क्रिकेट खेळतो, मग तू हे वचन वापरलंय तुझ्या जीवनामध्ये? वापरलंय. तर काय बोलतो? माईक घ्या. हा, साक्ष पण देऊ शकता. हालेलुया. हे वचन तुम्ही बोलता? माईक. हो, बोलतो. तर कसं बोलता? कुठल्या विश्वासाने? जे जे इंद्रियाने दिसते त्या? नाही, आत्मिक विश्वासाने. आत्मिक विश्वासाने. तर कसं तुमच्या जीवनात ह्या वचनावर्षी काहीतरी कार्य झालंय? लाजू नका. हालेलुया. एल्सन, जे तू वचन वापरले आणि तुने ते जिवंत शब्दावर स्थिर होऊन त्याच्यावर मनन करून वापरलंय, त्याचद्वारे दुसरे जे कोण आहे ती सुद्धा ते वचन वापरलं आहे असा माझा विश्वास आहे. पहिला एवढी प्रगती नव्हती. जेव्हापासून याच्यामध्ये आलोय तेव्हापासून याच्यावर विश्वास ठेवून मी जेव्हा हे वचन बोलतो, तर या वेळेला खूप प्रगती झाली.
म्हणजे देवाच्या वचनाने. देवाच्या जर वचनाने, माझ्या ताकदीने नाही केलं तर त्याच्या ताकदीने मी करतो. त्याच्या ताकदीने. बरोबर की नाही? हालेलुया. तुम्ही सुद्धा हे वचन आणि हे वचन आणखी कोणी दुसरं वापरलंय का? रिन्सियाने काय एक्सप्लेन? तू तू म्हणजे हे वचन मला माहिती नव्हतं, पण मी जेव्हा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला बसलेलो तेव्हा पवित्र आत्म्याने मला हे वचन आठवण करून दिलं की म्हणजे मला प्रवचन करायचं होतं आणि मला प्रवचन कसं करायचं आणि तिथे काय बोलायचं हे माहीत नव्हतं. आणि मी तिथे जाऊन मला असं वाटायचं की माझी तिथे फजिती झाली. मग तर मला हे पवित्र आत्म्याने वचन दिलं की हे तुला कंटिन्यू वचन बोलायचं आहे. आणि मी हे वचन बोलायला स्टार्ट केली की मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. पण मी काय केलं की म्हणजे मी असं केलं की मी हे वचन बोललं, पण मी असा विचार केला की मी म्हणजे सैतान मला विचार द्यायचा की तिथे जाऊन तूच बोलणार आहे, तो नाही बोलणार. तर म्हणजे मी अजून घाबरायला लागली. पण जेव्हा मी स्टेजवर चढली आणि हे वचन मी मनन करायला लागली अन्य भाषेमध्ये, तेव्हा मी म्हणजे अनुभव घेतला आत्मिकरित्याने की मी जेव्हा तिथे मला काय बोलायचं ते तिथे माहिती नव्हतं. पण हे वचन सांगते की जो तुला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून तू सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तर ह्या वचनाने खूप कार्य झालंय आणि ते मी बघत सुद्धा आहे. मग तू हे वचन कुठल्या दृष्टीने बघत होती? पहिला मी बोललं, पण मला सैतान सांगायला म्हणजे मीच विचार केला की तरी पण तिथे काय मलाच बोलायचं आहे, केवढं पण केलं तर तिथे मला कोण म्हणजे हे करणार. तर नंतर ते म्हणजे माझ्याने मी म्हणजे घरी ट्राय करायला गेली ते झालं नाही. पण मी तिथे स्वतःची शक्ती वापरली. जेव्हा मी घाबरली तर मी बोलली की धन्यवाद येशू, हे माझ्याने होणारच नाही. आणि मला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा. आणि जेव्हा हे वचन फिरवलं मनात आणि मनन करायला लागली अन्य भाषेमध्ये आणि जेव्हा तिथे चढली आत्मिकरित्याने, तर मी ते बघितलं की ते वचन कार्य कसं करते. बरोबर आहे. आणि जेव्हा मी जे प्रीचिंग नव्हतो करीत आधी, तर मी काय मला एक प्रॉब्लेम आलेला. तर तो मी ब्रदरला कॉल करून रडत, चिंता माझी ब्रदरकडे. तर मी ब्रदरांना कॉल केला आणि ब्रदरांनी मला प्रीचिंग दिल्या की हे तू ऐक, मनन कर आणि लिहून काढ. तर मी ते तसं केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आत्मिकमध्ये हे वचन घेऊन मी स्वतःला बघू लागलो की मी इथे उभं राहून प्रीच करत आहे. हालेलुया. तर ते जे मी आणि मला प्रभूने दाखवलं सुद्धा होतं की तू इथे आत्मिकरित्याने मला जेव्हा मी बसून अन्य भाषा बोलते आणि डोळे बंद करून, तर मला असं चित्र दाखवलं होतं की मी इथे उभी राहून प्रीच करत आहे. हालेलुया. तर तुम्ही हे वचन जॉबचे साठी पण वापरू शकता. कारण वापरू शकता नाही, आपल्याला तो प्रभूचा जिवंत शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मनन करायचं आहे. हालेलुया. आपण हे तुम्ही वचन लिहा. आणि 19 हे वचन बोलता, माझा देव आपल्या संपत्तीने रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. तर हे वचन बोलता आणि कसं बोलता? चिंता करत की ते झालंच आहे, बरोबर की नाही? आणि हे वचन बोलून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? चिंता नाही करायची आणि विश्वास ठेवायचा आहे की ते झालंच आहे, बरोबर की नाही?
हालेलुया. अ, 2 तिमोथेया 1:7. बाय वाच. कारण देवाने कारण देवाने आपल्याला आपल्याला भित्रेपणाचा नव्हे भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमनाचा व संयमनाचा आत्मा आत्मा दिला आहे. दिला आहे. तर इथे कोणाला भीती वाटते? इथे सर्वजण स्ट्रॉंग आहेत, इथे कोणाला भीती वाटत नाही. हालेलुया. कोणाला भीती वाटते? जेव्हा आपण म्हणजे कुठलंही आपल्याला चुकीचं काय ऐकायला आलं तर आपण घाबरतो की नाही? जेव्हा आपण डॉक्टरच्या जवळ जातो आणि डॉक्टर आपल्याला इंजेक्शन किंवा सांगतो की तुझ्या ब्लडमध्ये असं असं आलंय, रिपोर्ट म्हणजे तुमचा चुकीचा आलाय, तर आपल्यामध्ये भीती येते. हालेलुया. येते की नाही? पण जे नवीन आहेत ते शिकत आहेत. हालेलुया. तर जेव्हा आपण तिथे जातो तर डॉक्टरच्या जवळ जाऊन सुद्धा आपल्याला भीती वाटते की नाही? तर आपल्याला त्या टाइमा हा प्रभूचा जिवंत शब्द घ्यायचा आणि तो आपल्याला मुखाद्वारे बोलायचा आहे. आणि आपल्याला प्रभूने भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. बरोबर आहे. आपल्यामध्ये कुठला आत्मा आहे? संयमनाचा, सामर्थ्याचा आहे. आणि एलिशाने प्रार्थना कुठली केलेली? आत्मिक. आणि तो त्याच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य होतो की नाही? आणि तो जेव्हा बोलला की त्याचे डोळे उघड, तर ते उघडले की नाही? मग आता आपल्या नवीन करारामध्ये आपल्याला सामर्थ्य दिलंय आपल्या जिभेमध्ये आहे की नाही? तर आपण अजून एक वचन बघूया. आणि सामर्थ्य म्हणजे काय? हालेलुया. बदलून टाकते. तर आता आपण वचन बोलतो की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे. तर आपल्या जिभेमध्ये ते सामर्थ्य प्रभू येशूने दिले की नाही? मग ते आपली जो पाय दुखते ते आपल्या मुखाने वचन देवाचा शब्द बोलून तो बरा होणार आहे. होणार आहे की झालेला आहे? झालेला आहे. तर एलिशाने बोललं की हे परमेश्वरा याचे डोळे उघड, तर ते उघडले की नाही? बरोबर. त्याचे अंतःचक्षु प्रकाशित झाले. हालेलुया. मग एलिशाने बोलून डोळे उघडले, तर आपले नाही उघडणार. म्हणजे आपलं जे समस्या आहे ते होणार नाही, कारण सामर्थ्य आपल्या जिभेत आहे. बरोबर की नाही? मग आपल्याला जे काही पाहिजे ते बोलावं लागेल की नाही? कबूल करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. हालेलुया. तर आपण म्हणजे काय करणार? पण असं नाही की ह्या मुलग्याचा जॉब जाऊ दे असं बोलायचं आहे. म्हणजे वचनाच्या जर विरोधात असेल तर ते कार्य होणार नाही. तर पवित्र आत्म्याला कुठली? बरोबर, मेन्यू कार्ड बायबलचंच लागते. हालेलुया. तर आपण अजून एक वचन बघूया. नीतिसूत्रे 18:21.
जीवेच्या हाती जीवेच्या हाती मृत्यू मृत्यू व जीवन व जीवन ही आहेत. ही आहे. तिची आवड धरणारे तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिचे फळ भोगतात. तर हे वचन काय सांगते? जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. तर आपल्याला कुठला आजार असला तर आपण बोललो, सर्वांना सांगतो की नाही की मला हा आजार आहे. मला आपण शिकलो ना की माझं प्रिय, आपण सांगतो की नाही मला हा आजार आहे, मला मूल होणार नाही. दिवसातून एकदा बोलतो मला मूल नाही आहे, मला मूल होत नाही, बोलतो की नाही. मग ते आपण काय करतो? हालेलुया. आपण काय करतो स्वतःच्या, कारण सामर्थ्य कशामध्ये आहे? आपले जिभेमध्ये आहे. मरण आणि जीवन आपल्याला निवडायचं आहे. हालेलुया. तर आपल्याला जे का आपली जिभेमध्ये सामर्थ्य आहे की नाही, मग आपण जे बायबलचं मेन्यू कार्ड आहे ते घेऊन त्यामध्ये जो जिवंत शब्द आहे तो आपल्याला घेऊन त्याच्यावर मनन करायचं आहे आणि मुखाने कबूल करायचं आहे, अंतःकरणात विश्वास ठेवायचा आहे. बरोबर की नाही? जर आपल्याला मूल हवं आहे तर आपल्याला काय करायचं लागेल? फक्त वचन बोलायचं. आणि जे डोळ्याने दिसते, अब्रामाने काय केलं? सारा त्याला सुद्धा परिस्थिती दिसत होते की नाही की तो निसंतान आहे. आपण जेव्हा वचन बोलतो तर आपल्याला परिस्थिती दाखवते की नाही. आपण जर समजा मुलासाठी वचन बोलतो की धन्यवाद येशू, मला तू मुलाची देणगी दिली आहेस. हालेलुया. आणि बाहेर गेल्यानंतर दुसरं कोण येते आणि बोलते की बाय तुला अजून पूर्ण आहे, बोलते की नाही. मग तेव्हा आपल्या मनात अविश्वास वाढतो की नाही. मग आपण त्या टायमा काय करतो? हालेलुया. झोप आली आहेत. अब्राम सुद्धा बोलू शकतो, तो सुद्धा बोलू शकत होता की नाही सारायला एवढे दिवस झाले, ही कशी काय, आणि तिला वर्ष 90. बरोबर. हालेलुया. तर आपल्याला जे काही पाहिजे ते वचनानुसार आपल्याला बोलायचं आहे आणि त्याच्यावर मनन करायचं आहे आणि कल्पना सुद्धा करायचं आहे. हालेलुया. तर आपण आणखी एक वचन बघूया. अनुवाद. हालेलुया. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व श्राप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे. म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. तर हे वचन काय सांगते? मरण आणि जीवन साक्षीला ठेवून, मरण आणि जीवन तुमच्या पुढे ठेवलं आहे. तर आशीर्वाद आणि श्राप, तर आपल्या जिभेमध्ये काय आहे? मग आपण बोलतो आता नाही पण वचनाच्या आधी माझं हे दुखते प्रभू, मला मरण येऊ दे, आणि बोलायचो की नाही. पहिला माहिती नव्हतं तेव्हा आपण बोलायचो, पण जेव्हा आम्हाला आम्ही म्हणजे जेव्हा मासली सुद्धा करून थकायचो तर बोलायचो को येशू आम्हाला मरण दे. जेव्हा वचनाच्या आधी भागल्या मेलू, जेव्हा वचनामध्ये नव्हतो त्यावेळेला, जेव्हा आम्हाला वचन भेटलं
तर आम्ही जेव्हा थकून म्हणजे चुकून तरी तो शब्द आला तरी बोलतो येशूच्या नावाने हा शब्द कॅन्सल. आम्ही जिवंत राहणार, कारण जीवन आणि मृत्यू आपल्या पुढे ठेवला आहे आणि प्रभू सांगते की तुम्ही जीवनच निवडा. पण प्रभूची इच्छा आहे की जीवनच निवडा, पण जबरदस्ती करत नाही. हालेलुया. आपण आणखी एक वचन बघूया. स्तोत्रसंहिता 121. हालेलुया. बाय वाचा. दिवसा दिवसा सूर्याची सूर्याची व रात्री व रात्री चंद्राची चंद्राची तुला तुला बाधा होणार नाही. बाधा होणार नाही. तर ह्या वचनावर काय होते? मोरली आठवण येते? मोरलीला बघून आठवण येते की नाही? हालेलुया. बोलतो की नाही की जेव्हा एक बाई गरोदर असते तर ती मोरलीवर बसली तर मूल मूल कसं? वचन काय सांगते? आपण जेव्हा जे नवीन आहेत ते सुद्धा, कारण आपल्याला कशाचीही बाधा होणार नाही. बोलतो की नाही? आज ग्रहण आहे, चंद्रमा आहे, काय काय पौर्णिमा, आणखी दर्याला नारळ नाही दिला तर वादळ शांत होत नाही. हालेलुया. त्याला नारळ लागते, तर समुद्र नारियल पाणी पितो. हालेलुया. आणखी खूप खूप काही करतो, उलटी मेनवाती वगैरे वगैरे. पण वचन काय सांगते? बाधा होणार नाही. तर आपण विश्वास कशावर ठेवतो? एका वेळेला काय झालेलं की मला जेव्हा वचनामध्ये नव्हतो त्या टायमाला की मला एका व्यक्तीने कॉल केला की आमची वहिनी गरोदर आहे, तर आज ग्रहण लागलंय. तर मी थकून थकून त्या डोंगरावर एका घरावर गेलो आमच्या तिकडे विचारायला की ग्रहण किती वाजल्या चालू होणार आणि किती वाजता संपणार. तर मला पाणी पण लागत होतं. आम्ही थकत गेलो आणि आलो, आणि त्या व्यक्तीला ती घरी नव्हती. तर मी रिटर्न खाली आलो आणि दुसऱ्या कोणाकडे विचारलं तर तिने मला सांगलं आणि मी त्या व्यक्तीला सांगलं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा वचनामध्ये आले तर मला हे वचन भेटलं. तर मी विचार करते की पाणी सुद्धा नाही पिलं आणि थकत मी तिथे गेलो विचारायला. ते एकदम व्यर्थ होतं, कारण मला वचन माहिती नव्हतं. पण आता हे वचन तुम्हाला माहिती पडलं की नाही? आणि आम्ही जेव्हा गाडीवर जात होतो हॉस्पिटलला तर खूप हे होतं, निंबर होतं. तर ऊन, आपल्या भाषेत निंबर. हालेलुया. तर मी वचन बोललो की धन्यवाद येशू, दिवसा सूर्य व रात्री चंद्राची आम्हाला बाधा होत नाही. तर आमची मामी होती सोबत, तर ती बोलली की आम्ही स्टेशन पर्यंत गेलो तरी सुद्धा आमच्यावर ऊन आलं नाही. हालेलुया. तर हे वचन आम्ही देवाचा जिवंत शब्दावर मी विश्वास ठेवला आणि त्याच्यावर मनन सुद्धा केलं की काय ते ढग सावली आमच्यावर आली आहे. आणि मी विश्वास ठेवला. पहिला मी कारण हे वचन मी खूप वेळा वापरलंय, म्हणजे माझ्या जीवनात अनुभव घेतलेला आहे. कारण हा देवाचा जिवंत शब्द आहे आणि तो आपल्यामध्ये कार्य सुद्धा करतो. पण काय करायचं लागेल त्याला? पहिला प्रथम आपल्याला हे वचन घेऊन काय करावं लागेल? आपल्या अंतःकरणात. बरोबर की नाही? हालेलुया. तुम्ही सुद्धा हे वचन लिहून घ्या, कारण हा देवाचा जिवंत शब्द आहे.
कारण आपण कुठे ना कुठे ट्रॅव्हलिंग करतो की नाही. हालेलुया. आपण परत जाऊया. आणि जेव्हा आपण वचन बोलतो की प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे, बोलतो की नाही, पण आपण आत्मिकरित्याने तो बघतो की प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे, की आपण फक्त बोलायचं म्हणून बोलतो. बरोबर की बरोबर. आपल्याला तो प्रभू येशूचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे असा आपल्याला विश्वास ठेवायचा. आणि आपण बोलतो की नाही की माझे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहे आणि सैतानाला, पापाला, आजाराला माझ्यावर अधिकार नाही. तर हे सुद्धा आपण कसं बोलतो वचन? आत्मिक पाहतो की बोलतो म्हणून बोलतो. जे झोपल्यात त्यांनी बोला हालेलुया. धन्यवाद येशू. सर्वजण जागे आहेत. तर आपल्याला बघायचं आहे की प्रभूचा एक एक शब्द की माझे शरीर प्रभू येशू, कारण मला सुद्धा पिरियडचा प्रॉब्लेम होता. तर मी बोलायचो ते वचन, पण कसं बोलायचो की माझं बरं होणार आहे म्हणून मी बोलायचो. हालेलुया. तर मी जेव्हा ते वचन घेतलं आणि त्याच्यावर मी मनन केलं की माझे शरीर, कारण हे शरीर आपलं आहे, प्रभूचं आहे. बरोबर की नाही. जेव्हा आपल्याला केस सुद्धा कापायचे झाले तर आपल्याला परमिशन घ्यायची लागेल, कारण हे शरीर त्याचं मंदिर आहे. तर मी त्या वचनावर मनन केलं की माझे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहे आणि सैतानाला, पापाला, आजाराला त्याच्यावर कुठलाच अधिकार नाही. मी त्या वचनावर स्थिर राहिली आणि मी मुखाने कबूल केलं, अंतकरणात विश्वास ठेवला आणि त्याच्यावरच मनन करू लागली आणि पाहू लागली की मला जो प्रॉब्लेम होता पिरियडचा तो स्टॉप झालेला आहे. हालेलुया. तर तो थोड्या दिवसानंतर क्लिअर झाला. कारण मी काय केलं, डॉक्टरकडे जायची, पण मी एक निर्णय घेतला की मी प्रभूच्या जिवंत शब्दावर ठाम राहणार आणि त्याच्यावर मात करणार. हालेलुया. तर आता तुम्हाला समजा मूल हवं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? वचन बोलावं लागेल आणि त्याच्यावर मनन करावं लागेल आणि ते प्रभूने देणार आहे, दिलेलं आहे. बरोबर की नाही. आणि त्याच्यावर कृती सुद्धा करायची लागेल की माझं मूल माझ्या गर्भात आहे आणि डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झालेली आहे, ते स्कूलला सुद्धा जात आहे आणि आमच्या बरोबर खेळत आहे. हे सर्व आपल्याला आत्मिक रीतीने बघायचं सुद्धा आहे आणि बोलायचं आहे. आपण फक्त अशीच राहिलो आणि बघतो आणि मनामध्ये बोलतो की धन्यवाद येशू, तू माझ्या उदरामध्ये बालाची अद्भुत रीतीने घडवण केली आहे. असं राहून चालेल? तर तो संशय झाला. बरोबर की नाही. मग आपल्याला लाज वाटते की नाही. दुसरे म्हणजे समज बाहेर आपल्याला समज वचन बोलायचं आहे, तर दुसरी कुठली माणसं आहेत जी वचनामध्ये आहेत, त्या टाइम आपल्याला लाज आणि भीती येतो. हालेलुया. नाही येते. आपण दुसऱ्यांच्या समोर बोलू शकतो, पण आपल्याला ती रात्र आणि दिवस त्याच्यावर मनन करायचं आहे. हालेलुया. अलिशाने प्रार्थना केली की हे हे परमेश्वरा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने
त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. तर आपल्याला प्रभूचं जो जिवंत शब्द आहे त्याच्यावर मनन करायचं आहे, मुखाने कबूल करायचं आहे आणि आत्मिक रीतीने बघायचं आहे. आपण जेव्हा इथे स्तुतीमध्ये असतो, जेव्हा स्तुती चालू असते त्या टायमात आपण काय करतो, आत्म्यामध्ये जातो आणि एलियाने शब्द तो कुठला घेतलेला, जगातला की बायबलमधला. मग जेव्हा आपण स्तुतीला उभे असतो तर आपण काय करतो, कोण पडली, कोण ओरडते, बघतो की नाही? हालेलुया. खरं बघतो की नाही? बघतो. तर मग आपण आत्म्यामध्ये त्या टायमात जाणार नाही. तर आपल्याला आत्म्यामध्ये जायला सर्व स्टॉप करायचं, इथे फक्त वचन फिरवायचं आहे आणि स्तुती करायची आहे. बाय पुरो 18. अरामी लोक अलिशावर चालून आले. तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की ह्या लोकांना आंधळे कर. हालेलुया. तर अरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की ह्या लोकांचे डोळे आंधळे कर. तर त्यांचे डोळे आंधळे झाले की नाही? मग आपल्याला सुद्धा आत्मिकरित्याने वचन बोलून ते झालं आहे असा विश्वास धरायचा आहे. हालेलुया. पुढे अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले. पुढे अलिशा त्यांना म्हणाला हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर. तर अलिशाने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि बोललं की ह्यांना आंधळं कर. बरोबर की नाही? आणि ते आंधळे झाले की नाही? आयसा समजते की गंभीर आहे? हालेलुया. तर ते आंधळे झाले की नाही? झाले. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, एलिशाने त्यांना रस्ता दाखवला की मी तुम्हाला रस्ता दाखवते. की तुम्हाला कुठे जायचं आहे. पुढे माझ्या मागून. तर एलिशाने काय बोललं की माझ्या मागून या. म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन. मग तो त्यांना शम्रोनात घेऊन गेला. तर एलिशा त्यांना शम्रोनामध्ये घेऊन गेला. पुढे ते शोम्रोनात आल्यावर अलिशा म्हणाला परमेश्वरा ह्या लोकांचे डोळे उघड यांना दिसून दे. तर अलिशाने परत काय केलं. हालेलुया. काय केलेलं खेळवं. तर एलिशाने प्रार्थना काय केली की ह्यांचे डोळे उघड. तर उघडले की नाही? आपण जेव्हा प्रभूचा जिवंत शब्द घेतो आणि जातो आणि
त्यांच्यावर हात ठेवून बोलतो तर आपल्या मनात प्रश्न येतात. येते मग तो विश्वास झाला की अविश्वास झाला? अविश्वास झाला. बाय पुढे. त्यांना पाहू ते शोम्रोनात आल्यावर ते शोम्रोनात आल्यावर अलिशा म्हणाला, परमेश्वरा ह्या लोकांचे डोळे उघड, यांना दिसू दे. परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसू लागले. तेव्हा आपण शोम्रोनामध्ये आहोत असे त्यांना दिसले. हालेलुया. तर एलिशाने प्रार्थना केली की डोळे उघड आणि उघडले. आणि ते कोणाला पकडायला गेलेले आधी? एलिशाला. पण काय झालं? आंधळे केले आणि परत प्रार्थना केली की उघडले. आणि त्यांना कुठे घेऊन गेले? शोम्रोनामध्ये घेऊन गेले. पुढे. त्यांना पाहून इस्रायलाचा राजा अलिशाला म्हणाला, बाबा मी ह्यांना मारून टाकू काय? हालेलुया. तर इस्रायलचा राजा कोणाला विचारते आणि कसं विचारते? बाबा मी यांना मारून टाकू का? हालेलुया. पुढे. त्याने म्हटले यांना मारू नकोस. तलवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतो काय यांच्या पुढे अन्न पाणी वाढ. ह्यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. तर एलिशा इस्रायलच्या राजाला काय सांगतो की ह्यांना मारू नको, तर अन्न पाणी घाल आणि त्यांच्या धन्याकडे पाठव. पुढे. मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली. त्यांचे खाणे-पिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाही. हालेलुया. तर एलिशाने काय केलं? त्यांना खाऊन पिऊन मोठी पार्टी देऊन त्यांना त्यांच्या धन्याकडे परत पाठवले. आणि नंतर काय झालं? त्या परत टोळ्या आल्या नाही. हालेलुया. तर एलिशा कुठला विश्वास वापरत होता? आत्मिक. आणि आपल्याला सुद्धा कुठला विश्वास वापरायचा आहे? आत्मिक. तर आपण जेव्हा जगामध्ये आपल्याला म्हणजे दाखवते की तू आजारी आहेस आणि तुला जॉब नाही आहे, तुला मूलबाल नाही आहे, पण आपल्याला कुठे शोधायचं आहे? बायबलच्या मेन्यूमध्ये. बरोबर की नाही? मग आता तुम्ही सुद्धा कुठे शोधणार? बायबलमध्ये. कारण प्रभूचा शब्द स्थिर आहे. बरोबर की नाही? आणि तो जिवंत आहे. कारण त्याचा शब्द जिवंत आहे आणि शब्द कोण आहे? देव आहे. हालेलुया. मग आता कोणाला प्रश्न आहे का? हालेलुया. प्रश्न आहे कोणाला?
मग शेवटची प्रार्थना करायला कोणीतरी या. मी बोलावणार नाही, कोणीतरी या. कटवी मामा या. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल मी तुला धन्यवाद देतो व आजच्या दिवसामध्ये आम्हाला प्रभूचे वचन ऐकण्यासाठी इथे आम्हाला नावाने तू हाक मारलीस आणि इथे आम्हाला बोलून घेतल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज रेप्सना सिस्टरांच्या मुखातून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपल्यास विश्वासाचे जे वचन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते वचन आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयाच्या जमिनीत पडलेले आहे आणि त्याला 100 पटीने पीक आलेले आहे. हा आपला विश्वास आहे आणि ह्या विश्वासाबद्दल आपण धन्यवाद देऊया व ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने आबा पित्याकडे करूया. आमेन, आमेन, आमेन.